167 अनुच्छेद म्हणतं राज्यपालास माहिती पुरवणे इत्यादी बाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्य. समभाग 1 राज्याच्या प्रशासनासंबंधीचे मंत्री परिषदेचे सर्व निर्णय व विधी विधानाकरिता आलेले विधी विधान लेजिस्लेटिव्ह ज्याचा इफेक्ट किंवा ज्याचा संबंध कायदेशी आहे असे सगळे प्रश्न, ज्याचा संबंध प्रशासनाचे आहे असे सगळे प्रश्न, असे सगळे प्रस्ताव, असे सगळे निर्णय हे राज्यपालाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कळवायचे आहे आणि ते कळवले गेले पाहिजे. दुसरं म्हटलेलं आहे राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी व विधी विधानाकरता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल मागविल ती माहिती पुरवणे. एखाद्या वेळी राज्यपाल या संबंधी माहिती मागवेल, राज्यपालाने मागवली नाही तरी प्रशासन आणि विधी विधानापुरती सगळी प्रस्ताव आणि निर्णयाची माहिती ही राज्यपालाला दिली पाहिजे. परंतु राज्यपालाने त्या व्यतिरिक्त काही प्रश्नांवर जर पुरवणी माहिती मागितली असेल, ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर राज्यपालांनी मागितली असेल तर ती ही समभाग 2 अन्वये मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना कळवणे क्रमप्राप्त आहे. तिसरं, ज्या बाबींवर एकदा मंत्र्याने निर्णय घेतला आहे पण मंत्री परिषदेने जिचा विचार केलेला नाही, मंत्र्याने घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळामध्ये पारित झाले नाही अशी अधांतरी बाब असेल एखादी, त्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आहे पण मंत्री परिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्री परिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. एखाद्या मंत्रालयाने निर्णय घेतला, ओबीसी मंत्रालय आहे, शिक्षण मंत्रालय आहे, आरोग्य मंत्रालय आहे, हे लोक निर्णय घेत असतात. वारंवार यांच्या टीव्हीवर मुलाखती झाल्या की आम्ही हा निर्णय घेतला, आम्ही तो निर्णय घेतला. हे निर्णय सगळे शासकीय स्वरूपाचे जरी वाटत असले तरी हे निर्णय मुळात जेव्हा अंमलबजावणीला पुढे येतात तेव्हा त्याचं स्वरूप प्रशासकीय होतं. शासन आणि प्रशासन हे खरं अंमलबजावणी करतं आणि अशा वेळी एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल, शिरस्ता घटनेचा कसा आहे की मंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय हा सर्व राज्यांनी एकमताने पारित केलेला निर्णय असावा म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जातो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय पारित झाला की तो लागू होतो राज्याला. आता असा एखादा निर्णय जो एखाद्या मंत्रालयाने घेतला, एखाद्या मंत्र्यांनी त्या निर्णयाची मांदियाळी आणली की नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि तसं करणार, परंतु तो निर्णय मंत्रिमंडळामध्ये आला नाही. दर आठवड्याला 14 बुधवारी आपल्याकडे मंत्रिमंडळाची बैठक होत असते आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी काय काय निर्णय त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कामाबद्दलचे प्रशासकीय रीतीने घेतलेले आहे असे निर्णय प्रस्तुत केले जातात किंवा काही निर्णय घेण्याचे प्रस्ताव ठेवले जातात. काही अंमलबजावणी झाली नाही झाली त्याच्याबद्दल चर्चा केली जाते आणि मंत्रिमंडळ त्याच्यावर सामूहिकरित्या निर्णय देतं. ते खरं गव्हर्नमेंट GR ज्याला आपण अधिनियम किंवा सरकारी आदेश म्हणतो त्या पदाला किंवा त्या श्रेष्ठतेला प्राप्त होतात, त्याशिवाय होत नाही. परंतु असा एखादा निर्णय जो निर्णय मंत्र्यांनी घेतला, सगळेचे सगळेच निर्णय सगळ्या बारीक सारीक प्रशासकीय बाबी या मंत्रिमंडळासमोर येतीलच असं काही नाहीये. एखाद्या मंत्रालयाने एखादी बाब मंत्रिमंडळासमोर नाही ठेवली आणि आपल्या अखत्यारीत निर्णय घेऊन मोकळं झालं. 2 दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम संपलं, निर्णय घेतला, अंमलबजावणी झाली, सगळं झालं. आता मंत्रिमंडळासमोर ठेवण्याची गरज नाही असं वाटल्याने तो मंत्री ही बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुढे आणणार नाही. अशी बाब जर राज्यपालाच्या दृष्टीस आली तर राज्यपाल अशा बाबीवर मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारून ती बाब तुम्ही मंत्रिमंडळासमोर पारित करून घ्या अशी सूचना देऊ शकतात, असे आदेश देऊ शकतात आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्या बाबीचं मंत्रिमंडळामध्ये निर्णयात्मक रूपांतर करणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सगळी प्रशासकीय आणि विधी विधानमंडळाबद्दलची माहिती राज्यपालांना कळवणे, त्या व्यतिरिक्त राज्यपालांनी विचारलेली वेगळी माहिती असेल ती राज्यपालांना कळवणे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित झालेला नसेल असा एखादा निर्णय मंत्र्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी झाली असेल किंवा व्हायची असेल
तर असे निर्णय सुद्धा राज्यपालाने सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केलेली आहे, मंत्रिमंडळात काय निर्णय झालेला आहे याबद्दलची माहिती राज्यपालाला देणं भाग आहे. अनुच्छेद 168 विधानमंडळाची रचना प्रत्येक राज्याकरिता एक विधानमंडळ असेल. विधानमंडळ शब्दांची गल्लत नको. विधानमंडळ, विधानसभा, विधान परिषद दोन्ही मिळून जे होतं ते विधानमंडळ असेल आणि ते राज्यपाल व आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असेल. अन्य राज्यांमध्ये 1 सभागृह असेल. मला वाटतं आंध्र प्रदेशचा शब्द हा 1985 नंतर गाळला आहे. तिथे एकच सभागृह आहे. पण घटनेमध्ये जो मूळ प्रवाद होता त्यानुसार आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 2 सभागृह. इथे प्रश्न असा पडतो की काही राज्यांमध्ये 2 सभागृह, काही राज्यांमध्ये एकच सभागृह असं का केलं? त्या राज्याचा सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक या 4 पद्धतीने घटनापीठासमोर जेव्हा विचार झाला आणि हा विचार झाल्यानंतर असं वाटलं की बहुसंख्य वेगवेगळ्या भागाच्या लोकांना मतदानाच्या प्रक्रियेतून प्रतिनिधित्व मिळेलच असं सांगता येत नाही. म्हणून त्यावेळी 2 सभागृह करा. म्हणजे विधान परिषदेमध्ये जे लोक विधानसभेतला निवडून येऊ शकत नाही ते विधान परिषदेमध्ये नेमले जाऊ शकतात. त्यांना ही MLC म्हटलं, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जरी म्हटलं तरी MLA म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा दर्जा प्राप्त होतो. त्यांना त्याप्रमाणे बजेट अलॉट होतं. त्यानुसार त्यांच्या भागातली कामं केली जाऊ शकतात. शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक या गोष्टीचा विचार करून ही 2 सभागृह देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र निश्चितच इतर काही बिहार, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांप्रमाणे हे बहुआयामी असं राज्य आहे आणि या बहुआयामी राज्यासाठी प्रतिनिधित्व हे सर्वंकष असावं, सगळ्या दूर त्याचा वावर असावा प्रतिनिधित्वाचा. म्हणून इथं 2 सभागृह निर्माण करण्यात आली. जेथे राज्याच्या विधानमंडळाची 2 सभागृह असतील तेथे एक विधान परिषद काउन्सिल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून आणि दुसरे विधानसभा असेंब्ली म्हणून ओळखले जाईल आणि जेथे केवळ एक सभागृह असेल तेथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. याच्याबद्दलची माहिती आहे. महत्वाचं याच्यामध्ये की 2 का आहेत, 1 का नाही, त्याचं कारण हे आहे. आणि ह्या कारणाने जेव्हा 2 सभागृह होतात तेव्हा दोन्ही सभागृह ही राज्यपालाच्या अखत्यारीत असतात. राज्यपाल ह्या दोन्ही सभागृहाचं नियंत्रण एकत्रितपणे बघत असतो. 169 अनुच्छेद जो 3 समभागामध्ये विभागला गेलाय त्याने ही कल्पना पुढे जास्त प्रस्तुत करून सांगितली, विशद करून सांगितली. समभाग 1 म्हणतो की अनुच्छेद 168 मध्ये काही असले तरी म्हणजे आताच आपण जो 168 बघितलं काही असले तरी विधान परिषद असलेल्या राज्यात अशी विधान परिषद विसर्जित करण्याकरता अथवा अशी विधान परिषद नसलेल्या राज्यात तशी विधान परिषद निर्माण करण्याकरता त्या राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहातील उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताने तशा आशयाचा ठराव पारित केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. म्हणजे एखाद्या राज्याला असं वाटलं की आता राज्यात विधान परिषद नाहीये, ती निर्माण करावी, किंवा उद्या महाराष्ट्राला असं वाटलं की आपल्याकडे विधान परिषद आहे पण काही कामाचे नाही, सगळे भांडण होतात त्याच्यातून, कोण पक्षाचा नेमावा, कोण कोण जातो तिथे, खरंच तो क्रीडा क्षेत्रातला आहे, साहित्य क्षेत्रातला आहे, काही विद्वान आहे की असंच काहीतरी बुजगावणं म्हणून नेलेलं आहे. आजकाल आहे अशी बरीचशी बुजगावणी तुम्हाला दिसतात. केवळ त्या पक्षामध्ये काहीतरी त्यांना अकोमोडेट करावं, त्यांच्या जाती समूहाचा काहीतरी फायदा मिळतो पक्षाला म्हणून त्यांचं नाव तिकडे टाकावं आणि बघा आम्ही तुमच्या प्रवर्गाचा एक माणूस, तुमच्या जातीचा एक माणूस MLA केलेला आहे, मग त्या MLA ला वारेमाप प्रमाणे वाचाळ वीर म्हणून लोकांच्या अंगावर सोडावं, असे खूप प्रकार दिसतात तुम्हाला. कधी कधी विटलं की नको हे आपल्याला विधान परिषद नकोच आपल्याला या ठिकाणी. तर नको असेल अशा वेळी किंवा निर्माण करायची असेल अशा वेळी विधानसभेचे विधान मंडळाचे जे सदस्य जे MLA निवडणुकीने निवडून गेलेले असतात आणि ज्यांना सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार असतो अशा लोकांच्या बहुतांश मताने
किंबहुना 2/3 जास्त मताने जर ठराव पारित करण्यात आला आणि तो ठराव पारित झाला म्हणजे सभागृह नाहीसं होणार नाही किंवा निर्माण होणार नाही, तर तोच ठराव पारित झाल्यानंतर राज्यपालाच्या मार्फतीने तो ठराव राष्ट्रपतीकडे जाईल. राष्ट्रपती त्यांना उपलब्ध असलेल्या अधिकाराचा वापर करून त्या ठरावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी संसदेला कळवेल आणि संसद त्याच्यावर निर्णय घेईल आणि एकदा संसदेने निर्णय झाला तर असं विधान परिषदेचं सभागृह निर्माण करता येईल किंवा असलेलं काढून घेता येईल. संभाग 2 असं म्हणतो की खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये त्या कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतील अशा या संविधानाच्या सुधारणेच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशा पूरक, अनुषंगिक व परिणाम स्वरूप तरतुदी अंतर्भूत असू शकतील. अशी विधान परिषद निर्माण करताना त्याची नियमावली, त्याची कार्यप्रणाली, त्याचं प्रारूप काय असेल हे मात्र संसदेला ठरवण्याचा अधिकार आहे. त्या तरतुदींबाबत राज्यांनी जर काही गोष्टी संविधानाच्या चौकटीत राहून संसदेला कळवल्या असतील तर त्या किती योग्य आहे, किती अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा शेवटी संसदेला आहे. आणि संसद त्याप्रमाणे ठराव पारित करताना या सगळ्या गोष्टीची नोंद त्या तपशिलात घेऊन तशा प्रकारे ठराव पारित करू शकेल. म्हणजे एखाद्या राज्याच्या विधानमंडळाला वाटलं की आमच्याकडे विधान परिषद असावी आणि तिचं रूप हे असं असं असावं, तिची निवडणूक हे अशी व्हावी, तिचं नॉमिनेशन असं असं मिळावं. राज्याच्या लोकांनी विधानमंडळामध्ये नियम केले आणि पाठवले, परंतु ते सगळे नियम संविधानाच्या चौकटीत संसदेला पटले पाहिजे आणि संसदेला जर पटत नसतील तर त्या नियमामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संसदेला आहेत आणि एकदा संसदेने असे फेरबदल केले की ते फेरबदल अंतिम समजले जातात, त्याच्यावर राज्यांना कारवाई करावीच लागते. असं हे समभाग 2 अनुच्छेद 169 च सांगतं. तिसरा समभाग असं म्हणतो अनुच्छेद 368 प्रयोजनाकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा हा संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. आपण जर अनुच्छेद 368 बघितला तर 368 मध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी या अंतिम समजल्या जातील. आणि आपण इथे पाहूया 368 काय सांगतं. संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती. म्हणजे संसदेने त्याच्यात कुठले बदल करायचे, कुठल्या सुधारणा करायच्या याच्यावर सुद्धा निर्बंध आहेत. 368 मध्ये संविधानाची सुधारणा, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दलची प्रोव्हिजन दिलेली आहे आणि ही प्रोव्हिजन लक्षात घेता या बाबतीमध्ये म्हणजे विधान परिषद निर्माण करण्याच्या किंवा विधान परिषद खालसा करण्याच्या बाबतीमध्ये अनुच्छेद 368 प्रयोजनाकरिता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. इथे एखाद्या राज्यासाठी जर एखादी तरतूद 368 प्रमाणे केलेली असेल तर ती या घटनेमध्ये झालेली सुधारणा असं मानलं जाणार नाही. असं जेव्हा या समभाग 3 म्हणतं त्याचा अर्थ एवढाच आहे की ही केलेली तरतूद ही संपूर्ण भारतासाठी नसेल तर ती तेवढ्या राज्यापुरती असेल आणि म्हणून ही संविधानातलं बदल असं तरतूद म्हणून मानलं जाणार नाही. 368 ला हा एक अपवादी पवित्र आहे. आपण जेव्हा घटनेमध्ये सुधारणा कशी केली जाते याचा विचार करताना 368 चा अभ्यास करू, त्याच्यामध्ये ही बाब अजून सखोलतेने स्पष्ट होईल. परंतु अशी एखाद्या राज्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि संसद त्याप्रमाणे अशी तरतूद कडून आणू शकते आणि एकदा संसदेने केलेली तरतूद ही अंतिम समजली जाते. त्याच्यावर राज्याला कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. राज्य ते नाकारू शकत नाही. अशा प्रकारे आज आपण इथे 169 पर्यंत आलेलो आहोत. यावर किंवा इतर काही बाबींवर प्रश्न असतील तर नक्की विचारा. परंतु माझी विनंती अशी आहे सर्व प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांना, तरुणांना की तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा प्रश्नाचं स्वरूप हे थोडस ध्येयपूर्तीकडे नेणारं असं असलं पाहिजे.
असा एखादा एकदम सरसकट ढोबळ मानाने एखादा प्रश्न विचारल्यापेक्षा एखाद्या विशिष्ट बाबीला विशिष्ट पद्धतीने कसं सॉल्व्ह करता येईल असा पिन पॉइंटेड ज्याला आपण म्हणू. तुम्ही प्रश्न जर विचारला तर मला उत्तर तितकंस चांगलं किंवा तितकं उद्देशपूर्तीसाठी म्हणून देता येईल. किंबहुना असे सर्वसाधारण जे प्रश्न आहेत की मग त्यासाठी आपण काय करावं, मग त्यासाठी आपण हे 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 ते थोडेसे प्रश्न, याचं उत्तर कव्हर करत असताना मग खूप मागे जाऊन पुढे जाऊन थोडंसं असं विस्तृत आढावा घेऊन सगळीकडे असा मोठा एरिया कव्हर करून उत्तर द्यावं लागतं. तो एरिया कव्हर करत असताना खूप काही गोष्टीचा उहापोह होतो. त्या सगळ्याच काही त्या विशिष्ट प्रश्नाशी निगडीत असतील असं होत नाही. म्हणून सर्वसाधारण प्रश्न न विचारता विशिष्ट प्रश्न विचारले गेले, विशिष्ट अनुच्छेदाच्या अनुषंगाने किंवा विशिष्ट एखाद्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक बाबीबद्दलचे, तर जास्त चांगलं होईल. ही एक सूचना आहे. इतपर हे काही तुमच्या प्रश्न विचारल्यावर मी मर्यादा घालत नाहीये. तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रश्न मला विचारू शकता. आजच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण इथे थांबूया. आपण सगळ्यांनी हे ऐकलं, इथपर्यंत आपण आलो. उद्या 170 विधानसभांची रचना याकडे आपण जाऊ. जशी संसदेची रचना आपण बघितली, संसदेच्या प्रत्येक ग्रहाची रचना बघितली, तशीच आता राज्याची ही संविधानिक यंत्रणा आणि तिची रचना आपण 170 पासून उद्यापासून बघणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. रस्ता दिसत नाहीये. रस्ता दिसत नाहीये तेव्हाच आपल्याला रस्ता निर्माण करावा लागतो. आपल्याला माहित आहे हे जंगल आहे, घनदाट आहे आणि पुढे याच्या चांगला प्रवास आहे. पण घनदाट जंगलामध्ये कोणीच आतापर्यंत असं शिरलं नाही आणि कोणीच वहिवाटीचा रस्ता म्हणून निर्माण करून ठेवला नाही. अशा वेळी आपल्याला रस्ता निर्माण करावा लागतो. आणि हा रस्ता निर्माण करत असताना एक लक्षात घ्या, कसल्याही प्रकारचा आतताईपणा, गडबड, गोंधळ किंवा चुकीच्या मार्गाने आपण जर तो केला तर आपलं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे हा रस्ता जंगलात असल्यामुळं, निर्माण करायचा असल्यामुळं आपल्याला जी जंगली संपदा आहे, तिथे येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, डोंगर, दऱ्या, नद्या, यांना पार पाडून तो कसा करायचा याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तसे प्रयत्न करावे लागतील आणि एकट्या दुकट्याच्याने हे होणार नाही. हे सर्वांनी मिळून सर्वंकष प्रयत्नातूनच शक्य होईल, नाही तर हे होणार नाही. आता या ठिकाणी केवळ जंगल ही उपमा देऊन किंवा उदाहरण देऊन चालणार नाही. एक नैसर्गिक उदाहरण म्हणून आपण ठीक आहे, परंतु आज जर बघितलं आणि एवढ्या दिवसाचा वहिवाटी चालत आलेला घटनेचा प्रवास बघितला तर आजची परिस्थिती काही अचानक उद्भवलेली नाहीये. आजची परिस्थिती ही टप्प्याटप्प्याने आणलेली आहे. आमच्याकडे आमच्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये मायथॉलॉजी, पुराणशास्त्र, धर्मशास्त्र याचा पगडा खूप जास्त राहिला असल्यामुळं आम्हाला इतिहास हा सुद्धा धर्माच्याच माध्यमातून शिकावा लागतो किंवा धर्माचा पगडा आमच्या इतिहासावर एवढा आहे की प्रत्येक ऐतिहासिक गोष्ट आम्ही आज धर्म प्रेरित होऊन बघायला लागलोय. मग ते बाबरी मस्जिद असू द्या की राम मंदिराची उभारणी असू द्या, तिथं त्यावेळी काय घडलं, नेहरूंच्या काळामध्ये गोविंद वल्लभ पंत असताना युपीचे मुख्यमंत्री काय प्रकार घडला, कशा प्रकारचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आला, हे नेमकं सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्या इतिहासावर धर्माची आणि धर्माची छाप इतकी जास्त राहिलेली आहे की आमची जी चतुरस्थ दृष्टी असायला पाहिजे होती ती कुठंतरी आंधळल्या गेली आणि आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार हा शेवटी कुठं तर धर्मात जाऊन करायचा, असा जो एक प्रयत्न केला. पण या प्रयत्नाला त्यावेळी सगळ्यात जास्त मोठा छेद देणारा जर कोणी असेल
तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय तुम्हाला या घनदाट जंगलातून नवीन रस्ता निर्माण करताच येणार नाही. घटनेमध्ये अशी बरीच मूल्य आहे जी तुम्हाला आजच्या परिस्थितीला बदलून घेतली पाहिजे, किंबहुना जी बदललेली आहे, जी एक कटकारस्थानाचा कॉन्स्पिरसीचा भाग म्हणून, षडयंत्राचा भाग म्हणून बदलल्या गेलेली आहे, तिला आपल्याला सुरळीत करून घ्यावं लागेल. आपल्याला एकच माहित आहे की या देशामध्ये तत्वज्ञान आणि धर्म याच्यात श्रेष्ठ कोण असेल, रिलिजन आणि फिलॉसॉफी याच्यात श्रेष्ठ कोण असेल, तर आजही बहुसंख्य लोक म्हणतील धर्मच श्रेष्ठ आहे. कारण धर्मात सगळ्याच प्रकारच्या फिलॉसॉफी आहे. पण असं नाहीये. जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता की हा रस्ता कसा निर्माण करायचा, घटनेतून हे सगळं होऊ शकतं असा आशावाद तरुणांमध्ये आजही आहे. परंतु तो करावा कसा, त्यावेळी आपल्याला एक निकोप दृष्टी सगळ्यात आधी डेव्हलप करावी लागेल. आणि निकोप दृष्टी डेव्हलप करत असताना आपल्याला हे 4 जे महापुरुष आहेत त्यांना धरून पुढे जावं लागेल. एक आहेत छत्रपती, दुसरे आहेत फुले, तिसरे आहेत शाहू आणि चौथे आहेत आंबेडकर. या चौघांनी जे एकंदर समाजाचं चित्र, भारतीय समाजाचं चित्र रेखाटलं, त्यांच्या नजरेतून त्यांनी माणूस या संकल्पनेला प्रमाणित ठेवून जीवनाकडे बघितलं, ती दृष्टी आपल्याला अंगीकारावी लागेल. आणि असं तुमच्या लक्षात येईल की संविधान हे निरुपयोगी किंवा कुचकामी झालेलं आहे असं जे आज वाटतं, ही एक कॉन्स्पिरसी आहे. हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. धर्म आणि फिलॉसॉफीवर किंवा इतिहासावर असलेली धर्माची छाप ही महत्वाची या देशात अशासाठी आहे की सगळ्यात मोठं दुखणं इथल्या प्रतिगामी शक्तीचं, इथल्या बहुसंख्य धार्मिक लोकांचं असं आहे शल्य त्यांच्या मनातलं, की हे एका अस्पृश्य माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी त्यांच्या विद्वत्तेला, त्यांच्या तुलनेला समोर असा कुठलाही व्यक्ती नव्हता. हे दुसरं दुर्दैव याच्यामधलं आहे की त्यांच्या ज्या भावना होत्या एकंदर सामाजिक जीवनाबद्दलच्या आणि सामाजिक न्यायाबद्दलच्या, जे गांधीजी सुद्धा कधी कधी वाद करत की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य या देशात फार महत्वाचं आहे. किंबहुना सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर राजकीय स्वातंत्र्य हे जास्त दिवस टिकणार नाही. आणि तशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून आपण जेव्हा असा प्रश्न विचारता की संविधान हे आजच्या सगळ्या समस्यावर उत्तर आहे, पण काय करावं, कसा रस्ता शोधावा, ते आम्हाला कळत नाहीये. त्यासाठी आपण आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती पडलेली धर्मांधतेची छाप काढून टाका. धर्म हा माणसाचा एक श्रद्धा, उपासना, विश्वास याचा विषय आहे. तो तेवढा पुरता राहू द्या. पण धर्म जर प्रमाणापेक्षा जास्त आपली गडद सावली करून तुमच्या जीवनाच्या तत्वज्ञानावर अंधार करत असेल, तर त्या ठिकाणी मात्र धर्माचा वैज्ञानिक दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. आणि जेव्हा वैज्ञानिक दृष्टीने आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसतं की ही जी मायथॉलॉजी आहे, जी आमच्या इतिहासावर येऊन जिचं सावट आलेलं आहे, या मायथॉलॉजीने आमच्यातल्या बऱ्याच क्रयशक्ती कमी करून टाकल्या. आमच्यामध्ये जी एक एनर्जी आहे नवनिर्मितीची, ती संपवून टाकली. आता धर्म आणि फिलॉसॉफी याचा कथ्याकूट जास्त करत बसल्यापेक्षा छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो की गीतेमध्ये अर्जुनाला जे प्रश्न पडलेले आहेत, ते प्रश्न आज बहुसंख्य लोकांना पडलेले आहेत. गीतेचं सौंदर्य हे कृष्णाने दिलेल्या उत्तरात नाही, तर अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये आहे, हे लक्षात. आणि सातत्याने अर्जुन प्रश्न विचारतोय आणि आपल्याला उत्तर देता देता नाकी नऊ येत आहे असं जेव्हा कृष्णाला वाटलं, तेव्हा 10 अध्यायापर्यंत त्यांनी ते सगळं सहन केलं. आणि 11व्या अध्यायामध्ये तो जे सांगतो की मी कोण आहे हे तुला माहिती नाही, म्हणून तू असे व्यर्थ प्रश्न विचारतोय, हे फार महत्वाचं आहे या ठिकाणी.
आणि मग अर्जुन म्हणाला, कोण आहेस तू? तर त्यांनी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. कुठेतरी आपल्या धर्मग्रंथाचा वैज्ञानिक आणि मुमुक्षू विश्लेषक बुद्धीने विचार केला पाहिजे. त्यावेळी कृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं, पण त्याला ते दिसेना. म्हणून तो म्हटला, मला काहीच दिसत नाही. तर कृष्ण म्हटला, हे असं दिसणार नाही, तुला दिव्य दृष्टी द्यावी लागेल. आणि कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली. तिथून हा शब्द रूढ झाला. आणि त्या दिव्य दृष्टीने त्यांनी जे बघितलं ते काय बघितलं? सर्वात प्रथम महत्वाचं आहे की दिव्य दृष्टी काय द्यावी लागली, कारण सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीला ही छुपी अदृश्य कॉन्स्पिरसी, हे षडयंत्र, हा फॅसिझम कळतच नाही, दिसतच नाही. आपल्याला वरवर दाखवलं जातं. आता तर एवढं स्पष्ट आहे की मीडियामधून आणि बाकी सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हे दाखवलं जातं की तुम्हाला जे कळायला पाहिजे ते कळू नये. आणि म्हणून ती दिव्य दृष्टी पाहिजे. मी जे म्हणालो की मायथॉलॉजीचा इतिहासावर असलेला पगडा आपल्याला दूर सारला पाहिजे. त्याचं कारण इतकंच आहे की त्याशिवाय ही दृष्टी येणार नाही. आणि ही दृष्टी आल्यानंतर त्याला काय दिसलं की सगळा करता करवता तो कोण एक महाशक्तिशाली असा, खूप मोठी अघोरी ताकद त्याच्याकडे आहे, असा बलाढ्य एक पुरुष आहे. जो जन्माला घालतो, तुम्ही कसं जगावं ते ठरवतो, तुम्ही म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जावं की 1,00,000 रुपये फी देऊन महिन्याची IB स्कूलमध्ये जावं हे ठरवतो. आणि शेवटी तुम्ही मरावं कसं, कोरोनाने की साध्या थंडी तापाने, तोही तोच ठरवतो. हे सगळं बघितल्यानंतर मग अर्जुन शरणागत झालेला आहे. आणि मग 12व्या अध्यायापासून गीता भक्ती योगाकडे गेली, म्हणजे नुसतं त्या महापुरुषाची स्तुती करण्याकडे गेली. 12व्या अध्यायानंतर अर्जुनाने एखादा प्रश्न विचारला असं झालं नाही. म्हणजे मायथॉलॉजी काय करते, मायथॉलॉजी तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या प्रचंड गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडते. कसा ठेवत नाही तेच पाहतो असं म्हणते. आणि एकदा तुम्ही विश्वास ठेवून शरणागत झाला की पुढे तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, त्या शक्तीला चॅलेंजच करू शकत नाही. आणि इथूनच या शरणागतीमधूनच खरी गुलामी मानसिकतेची सुरुवात होते. मानसिक दृष्ट्या गुलाम झालेले लोक. आणि म्हणून मायथॉलॉजी ही कुठेतरी तुम्हाला प्रश्न विचारायला अडथळा करते, प्रश्न विचारायला बंधनं आणते. तुम्ही त्याच्या पुढे प्रश्न विचारू शकत. त्या विरुद्ध फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान. तुम्ही अमर्याद प्रश्न विचारू शकता. किंबहुना उत्तर नसतील तरी प्रश्न हे असलेच पाहिजे, आणि प्रश्न असल्याशिवाय त्याची उत्तर शोधल्या जाऊ शकत नाही. संपूर्ण माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ त्या जिज्ञासूपणामध्ये दडलेला आहे. ती जिज्ञासूपणा जिवंत ठेवते ते तत्वज्ञान. आणि आपल्याकडे काय झालं, मायथॉलॉजी हवी झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या आपल्या संकल्पना मोडीत निघाल्या. मग कोणीतरी एखादा काहीतरी सांगतो, मग तो नवाब मलिक काहीतरी बोलतो, मग कुठेतरी एखादा मोठा शहाणा येतो, तो काहीतरी स्टेटमेंट देतो, मग मध्येच काहीतरी टीव्हीवर दिवसातून सातत्याने 1000-1200 वेळा देवेंद्र फडणवीस दिसत असतात. मग मंत्र्यातला कोणीतरी एखादा येऊन काहीतरी वक्तव्य करतो, किंवा मग प्रवक्ता कोणी असेल, संजय राऊत येऊन काहीतरी बोलत राहतो, त्याच्यावर कुठेतरी छगन भुजबळ प्रतिक्रिया देतात, आणि आम्ही याच्यामध्ये गुंग राहतो. कोणाचं खरं वाटतं, कोणाचं खोटं वाटतं, कोणाचं किती खरं, कोणाचं किती खोटं, याच्यामध्ये आम्ही गुंग राहतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला ती जी दृष्टी आहे, ज्या दृष्टीतून हा घनदाट जंगलातून नवीन मार्ग शोधायचा आहे, तो मिळत नाही. आणि त्याच्यामुळे आपण आहे त्या ठिकाणी राहतो. घटनेतून नव चैतन्य निर्माण होऊ शकतं, परंतु घटनेला ज्या पद्धतीनं निकामी करण्याचं काम प्रतिगामी शक्तीने छुप्यापणाने केलेलं आहे, ते आपल्याला पहिला पटवून घेतलं पाहिजे. पटत असेल तर समजावून घेतलं पाहिजे, आणि समजलं असेल तर नवीन मार्ग त्याच्यातून कसा काढावा त्याची दृष्टी अंगीकृत केली पाहिजे, ती स्वीकारली पाहिजे. आता हे होत नसेल, एखाद्याला ते पटतच नसेल, तर ठीक आहे, कधीतरी हा काळ बदलेल आणि कधीतरी हे सगळं चित्र वेगळं होईल. साध्या साध्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्हाला दिसतं की नाव संविधानाचं घ्यायचं, नाव संविधानातल्या तत्वांचं घ्यायचं, पण करायचं ते त्याच्या विपरीत आणि उलट, हा जो प्रकार आहे तो जर तरुणांनी आपल्या
एकंदर विचारामधून काढून टाकला किंवा त्याच्यावर सखोल चिंतन करून नवविचाराची पेरणी त्या ठिकाणी केली, तर मला वाटतं अजूनही या संविधानातून आपल्याला मार्ग काढता येईल. पण त्यासाठी संविधानामध्ये आमूलाग्र काही बदल घडवून आणावे लागतील. जे बदल घडवून आणणं आज केवळ आणि केवळ अर्थसत्ता आणि राज्यसत्ता यांच्या अखत्यारीत गेलेली ताकद आहे. ती तिथून खेचून काढून तुम्हाला सर्वसामान्याला शक्तिशाली करावं लागेल. जी प्रस्थापित घराणी किंवा ज्या प्रस्थापितांचं सरकार किंवा कॉर्पोरेटाक्रसी जे या देशातले भांडवलदार ठरवतील त्या पद्धतीचं सरकार या देशामध्ये अस्तित्वात येतं. ही अगदी नादी काँग्रेस पासूनची आतापर्यंतच्या 75 वर्षात तेच झालेलं आहे. जर एखाद्या वेळी धीरूभाई अंबानीच्या मुलांनी ठरवलं आणि बाकी सगळ्या लोकांनी असा विचार केला की नाही अमुक एक माणूसच पंतप्रधान झाला पाहिजे, हाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, तर तसं केल्याशिवाय ते राहत नाही. हा जो भाग आहे तो घटनेला मारक आहे. तुम्ही लोकांनी ते ठरवलं पाहिजे. ते धीरूभाई अंबानीच्या 2 पोरांनी ठरवून चालणार नाही. या भारताच्या सगळ्या लेकरांनी ठरवलं पाहिजे. पण भारताची लेकरं आहेत कुठे? तर भारताची लेकरं अजूनही मायथॉलॉजीच्या पडलेल्या गडद छायेमध्ये इतिहासात आपलं अस्तित्व शोधत आहे. आमचे हरवलेले चेहरे आम्ही अजूनही शोधत आहोत. आणि ज्यावेळी तुम्हाला तुमचा खरा चेहरा सापडेल, खरं भारतीयत्व समजेल, त्यावेळी मला वाटतं ही दृष्टी प्राप्त होईल आणि हे जे कर्म आहे जे तुमच्या हातून घडणं योग्य आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. ती योग्य वेळ कदाचित आता आली असेल. जी वेळ जर्मनीमध्ये हिटलरच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की सगळा जर्मन नव्हे, आजूबाजूचा सगळा युरोपीय परिसर हा एका माणसाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या पद्धतीने वागत होता. जणू काही त्यांना वाटत होतं की हिटलरच सर्वश्रेष्ठ आहे आणि हे हिटलर जे सांगतो तेच या जगामध्ये होऊ घातलेलं आहे. हळूहळू हळूहळू जशी पिढी पुढे येत गेली तसं हे चित्र स्पष्ट होऊ लागलं की अरे हा तर एक नंबरचा बदमाश माणूस आहे, हा तर हुकुमशहा आहे, याला काय करायचं याला स्वतःलाच माहिती नाही, हा कुठे घेऊन चालला हा देश काही कळत नाही. आणि म्हणून त्याला एक बुमरँग आला, किकबॅक आलं. असा बुमरँग जेव्हा येतो तेव्हा तुम्ही कुठल्या भागाला, विच साइड ऑफ द फेंच यू शुड वर्क, कुठे तुमचं काम झालं पाहिजे. बुमरँगचा तुम्ही हिस्सा झाला पाहिजे की निष्क्रिय झालं पाहिजे. आज भारतीय लोकांची सर्वसाधारण वृत्ती अशी आहे की बाहेर काही पेटलं असेल तर त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, मरू दे ना, आपल्या येईल तेव्हा बघूया. घरामध्ये नित्य पडून राहणे, बसून राहणे हे मानसिक गुलामीचं एक लक्षण आहे. आणि त्या दृष्टीनं मानसिक गुलाम आपण पिढ्यानपिढ्या आहोत. समोर येऊन बोलण्याची ताकद आमच्यात राहिलेली नाही. खरं बोलण्यासाठी सुद्धा आमची जीभ का चाच पडते हेच आम्हाला समजत नाही. अरे ते खरं आहे आणि हे तू बोललं पाहिजे. असं नाही कोणी अमरपट्टा घेऊन आलेला आहे आणि 150 वर्ष या ठिकाणी जगणार आहेत. आणि तसंही 70-80 नंतरच्या आयुष्याला किंमत काय आहे हे सगळं कळत असतं. मग प्रारब्धवाद, दैववाद, धर्मांधता अशा गोष्टीचे बुजगावणे करून त्याचा पोकळ आधार घेऊन आम्ही आपलं अस्तित्व कुठेतरी डिग डिगोला या न्यायाने चालवत राहतो. ही वृत्ती आपल्याला सोडली पाहिजे. आज अनेक बाबी अशा आहे की ज्याच्यावर बोललंच जात नाही किंवा तुम्ही बोलला तर कोणी ऐकत नाही, कोणी त्याला प्रसिद्ध करत नाही, कोणी दाखवत नाही. हे संकट एका दिवसात निर्माण झालेलं नाहीये. ही घटना संपवण्याचं खरं एकच वाक्य महत्वाचं आहे की अस्पृश्य माणसाने आम्हाला ज्ञान शिकवायचं का? आम्ही परम ज्ञानी, सर्वस्पर्शी, सर्वज्ञानी, आम्हाला हे कोण शिकवणार? या एका वृत्तीने तुमचा बळी घेतलेला आहे. आपण मुमुक्षु बुद्धी हरवून बसलो. ती कशी शोधावी, कसा विचार करावा, त्यासाठी आपल्याला छत्रपती पाहिजे, फुल्यांची सत्य शोधक दृष्टी पाहिजे. जे तळागाळातले लोक निश्चित पडलेले आहेत त्यांना समोर आणण्यासाठी आरक्षणासारखी विरुद्ध आपल्याला राबवता आली पाहिजे आणि घटनात्मक रीतीने आपल्याला हे राज्य चालवता आलं पाहिजे. या सगळ्या चारही गोष्टी जर असतील आपल्या मनगटात, ती ताकद असेल तर आपण काळ बदलवू शकतो. इथं हारून जाण्याची किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाहीये.
घटनेमध्ये एखादी गोष्ट नसेल किंवा घटनेतला एखादा चुकीचा अर्थ लावून त्याच्यावर बऱ्याच गोष्टी चुकीच्या झालेल्या असतील, त्या आपल्याला खोडून काढता आल्या पाहिजे, त्याच्यावर बोलता आलं पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे आणि समजलं ते इतरांना समजून सांगता आलं पाहिजे. आपल्या संविधानाच्या पारायणामध्ये या गोष्टी प्रामुख्याने वारंवार व्हाव्यात अशी माझी मनोमन इच्छा आहे. मार्ग सापडेल, परंतु तो तुम्हाला शोधावा लागेल, शोधला निर्माण करावा लागेल आणि त्या मार्गावरून पुढे अग्रक्रमण तुम्हाला करणं भाग आहे. हे केल्याशिवाय मार्ग नाही. नाही तर गुलामी तुमच्या नशिबी आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, आता येऊ घातलेली आर्थिक गुलामी असेल, ती गुलामी तुम्ही पिढ्यानपिढ्या भोगत राहा. हेच जर मानवी जीवन असेल आणि तुम्ही स्वीकारलं असेल तर देव भलं करो प्रत्येकाचं परमेश्वर भलं करो. परंतु तुम्हाला तुमचा मार्ग काढला जाऊ शकतो. त्यासाठी महत्वाच्या 2च गोष्टी करायच्या आहे. मायथॉलॉजीचा अनाठायी पगडा जो आमच्या इतिहासावर आहे तो काढून टाका. तुम्हाला स्पष्टतेने काहीतरी गोष्टी दिसतील आणि एकदा त्या स्पष्ट दिसायला लागल्या की तिथे थांबूच नका. खूपदा असं होतं, आम्ही केलं काहीतरी मोठं आणि मग आम्ही निश्चित पडलो, थांबलो. असे खूप माणसं आहेत मी माझ्या आयुष्यात बघितलेली. काहीतरी केलं, पुढे गेली आणि नंतर इतकी स्थिर झाली की पुढे त्याचं नामोनिशाणच नाही. ते पुढे चालले नाही. पुढे चालत जाणं महत्वाचं आहे आणि पुढे चालत जाण्यासाठी एकमेकाला खरेपणाने आवाज देऊन बोललं जाण्याची गरज आहे. जे सत्य आहे ते बोलण्याची नितांत गरज आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मानसिकतेवर आलेल्या या नैराश्य दडपणामधून, गुलामगिरीच्या दडपणामधून बाहेर पडा. तुम्हाला मार्ग दिसेल, परंतु त्या मार्गावर तुम्ही अग्रक्रमण करा. मार्गावर चालत राहा. त्या मार्गावर आता मार्ग दिसला, बस झाला, आम्ही आता शांत बसतो. घटनेचं तसंच झालं. एकदा घटना लागली, झालं. स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला सलाम करायचा, ध्वजारोहण, ध्वजवंदन करून आपलं पुढे चालायचं. बस एवढंच आपल्याला समजलं. आम्ही तिथे थांबलो. आम्ही डोळ्यात तेल घालून घटनेच्या प्रत्येक अनुच्छेदाबरोबर काय खिलवाड होतोय आणि आज का लोकप्रतिनिधी असे झाले, का काही प्रस्थापित लोकांच्याच घशामध्ये राजकारण गेलेलं आहे. आज महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर ठाकरे, पवार, चव्हाण हे जे काही 2-4 तुम्हाला घराणे दिसतात, या घराण्याशिवाय राजकारण होऊ शकतं असं अनेकांना वाटत नाही. हा दैव दुर्विलास आहे. इथे हे सगळं आपलं संपलं आणि मग या घराण्यातले जे लोक येतील ते युवराज राहतील आणि तीच साम्राज्यशाही पुढे चालेल. मग वी द पीपल ऑफ इंडिया कुठे गेले? कुठे गेले भारताचे लोक? तुम्ही कुठे आहात? तुमचं चैतन्य कुठे हरवलेलं आहे? तुमच्या मतदानाचा हक्क कुठे हरवलेला आहे? काय विपरीत काय घडलेलं? तर तुम्हाला असं दिसेल की आत्मपरीक्षणातच आम्ही कमी पडलेलो आहे. इतरांच्या सांगण्यात उत्तर शोधण्यापेक्षा ते स्वतःच्या मनात शोधलेलं बुद्धनीतीने फार चांगलं, नेहमी चांगलं. अपो दीपो भव, स्वतःचा प्रकाश हो. तो प्रकाश प्रकटेल. प्रकाश प्रकटल्यानंतर तो इतरांना दे. इतरांना सोबत घेतल्यानंतर थांबू नको. घोळकं घेऊन जेवणावळ्या, पंक्त्या आणि वधूवर मेळावे करत बसू नको, तर पुढे चाल. हे जर होईल तर तुम्हाला निश्चितपणे याच घटनेतून पाहिजे ते उत्तर मिळू शकेल असा आशावाद मला तरी वाटतो योग्य आहे आणि तो याच पद्धतीने असला पाहिजे.